मित्रांनो, घरकुल योजनेचा जर तुम्हाला 2025 मध्ये लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जॉब कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। जर हे जॉब कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला 2025 मध्ये या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर हा जो जॉब कार्ड आहे हा जॉब कार्ड काढा। तर आता हा जॉब कार्ड आपल्याला कुठे मिळेल, तसेच हा कार्ड काढण्यासाठी तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। मित्रांनो, घरकुल योजना 2025 मध्ये जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर तुमच्याजवळ हे जॉब कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा तुम्हाला 2025 मध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही। आता मित्रांनो, तुम्ही जेव्हा ग्रामपंचायतमध्ये घरकुल योजनेचा अर्ज जमा करता आणि त्यासोबत जे कागदपत्र देता त्यासोबत तुम्हाला हे जॉब कार्ड देणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला हे जे अनुदान आहे हे मिळणार नाही। आता अनेक नागरिकांना हा प्रश्न पडला असेल की हा जॉब कार्ड काय आहे आणि हा जॉब कार्ड कसा काढायचा। तर मित्रांनो, जॉब कार्ड काढण्यासाठी आपल्या गावातील जो रोजगार सेवक असतो त्या रोजगार सेवकाकडे तुम्हाला जायचं आहे आणि त्याला सांगायचे आहे की आम्हाला जॉब कार्ड बनवून दे। तो जो रोजगार सेवक असेल तो आपल्याला हा जॉब कार्ड बनवून दे। आता मित्रांनो, जॉब कार्ड जर तुम्हाला बनवून घ्यायचं असेल तर यासाठी कोणती कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। तर मित्रांनो, जॉब कार्ड बनवण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच तुमच्याजवळ बँक खात्याचे पासबुक सुद्धा असणे आवश्यक आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जे बँकेचे पासबुक देणार आहात त्या बँकेला तुमचं जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा नक्की तपासा। त्यानंतरच संबंधित बँकेचा पासबुक तुम्ही जॉब कार्ड काढण्यासाठी द्या। कारण मित्रांनो, जर तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला घरकुल योजनेचे जे पैसे येणार आहेत ते पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या बँकेशी लिंक करून घ्या आणि हे लिंक आहे की नाही हे नक्की तपासा। त्यानंतरच आपले जे जॉब कार्ड आहे हे जॉब कार्ड काढा। तर मित्रांनो, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या गावातील रोजगार सेवकाकडे द्यायचे आहेत आणि 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला जो जॉब कार्ड आहे तो तुम्हाला बनवून मिळेल। तसेच हा जॉब कार्ड तुम्ही घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरू शकता। आणि अनेक असे नागरिक आहेत ज्यांच्याकडे हा जॉब कार्ड नाही, त्याच कारणामुळे त्यांचे जे अर्ज आहेत हे अपात्र ठरवण्यात आले होते। तसेच काहींचे अर्ज मंजूर झाले होते, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये जे घरकुल योजनेचे अनुदान आहेत हे अनुदान जमा झाले नाही आणि हे पैसे लाभार्थी नागरिकांच्या बँकेत जमा होण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात। त्यामुळे मित्रांनो, हा जॉब कार्ड नक्की काढा। त्यानंतरच आपला अर्ज संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये सादर करा। जर तुमच्याकडे हा जॉब कार्ड नसेल तर आपल्या गावातील रोजगार सेवकाकडे जाऊन सर्वप्रथम हा जॉब कार्ड काढा। त्यानंतरच आपला जो अर्ज असेल तो संबंधित ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये सादर करा। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, त्यामुळे तुमच्या संपर्कातील व्यक्तींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तसेच मित्रांनो, सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच शेजारील बेल सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर मिळतील। तर मित्रांनो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।